नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण महाराष्ट्र शासनमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि आयुष विभाग यामध्ये भरती निघालेली आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुषमध्ये 1540 पदांची भरती होणार आहे। महा मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड आयुष भरती वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुष यांच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मंजूर रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। तरी उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत। सरकारी विभागात नोकरी करण्याची सगळ्यात मोठी संधी चालून आली आहे। महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुष मुंबई येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुष मुंबई यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। उमेदवारांनी ही जाहिरात शेवटपर्यंत पाहावी म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजेल। भरतीचा विभाग आहे वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुष मुंबईद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे। भरतीचा प्रकार आहे सरकारी मिळवण्याची चांगली संधी ते चालून आलेली आहे। तर आणि भरतीची श्रेणी आहे राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जात आहे। एकूण पदे तर 1540 आहेत, त्यामुळे नक्कीच जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी नक्कीच इथे अर्ज करावा। शैक्षणिक पात्रता ही पदाच्या अर्हतेनुसार असणार आहे, ती पण आपण पुढे बघणार आहोत। मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना 80,000 रुपयापर्यंत मासिक वेतन इथे असणार आहे। चला तर मग आपण PDF जाहिरात ओपन करून बघूया की इथे कोणकोणती पदे भरली जाणार आहेत। आणि अर्ज इथं ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। पदाचे नाव असणार आहे ट्यूटर, शिक्षक आणि कनिष्ठ रहिवासी। आणि इतर आवश्यक पात्रता असणार आहे NMCच्या नियमानुसार शिक्षक कनिष्ठ निवासी व्यक्तीसाठी मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पदवी असणे आवश्यक आहे। सर्व उमेदवारांकडे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची वैध नोंदणी असणे आवश्यक आहे। शुल्क खुल्या वर्गासाठी 1000 रुपये शुल्क आहे अर्ज भरण्याची आणि राखीवसाठी 900 रुपये आहे। एकूण पदे ट्यूटर शिक्षक 1100 पदे आहे, तर कनिष्ठ रहिवासीचे 440 पदे आहे। नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आणि ऑनलाईन शुल्क भरण्यापूर्वी उमेदवारांनी प्रकाशित झालेल्या सविस्तर जाहिरातीचे एकदा काळजीपूर्वक पुनरावलोकन करून घ्यावे आणि ते पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत किंवा नाही याची पुष्टी करावी। त्यानंतरच त्यांनी अर्ज करावा, प्रक्रिया शुल्क करावे। अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2026 रात्री 11:49 वाजेपर्यंत आहे। अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरातीची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत। धन्यवाद।